नमस्कार सर्वांचं आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये स्वागत आहे। आज या पत्रकार परिषदेचं मूळ उद्देश हे आपल्या समोर मी मांडत आहे की सुरक्षित मुंबई तरच विकसित मुंबई, एम सायलेंट इन्व्हेजन हे आजचा मूळ विषय आहे। आणि या ठिकाणी गिरगाव चौपाटीला पत्रकार परिषद आयोजित करण्याचं उद्देश ही मी संपूर्ण प्रेझेंटेशनच्या शेवटी या स्थानाची निवड आपण का केली हे मी तुमच्या समोर मांडेन। मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होत असताना ही मुंबई महानगरपालिकेची निवडणूक कशा करता आहे? मुंबई महानगरपालिकेला भ्रष्टाचार विरहित प्रशासन मिळावं याकरता आहे। गेल्या 11 वर्षांमध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या मार्फत जसा मुंबईचा विकास झाला तशाच प्रकारचा विकास मुंबईच्या महानगरपालिकेच्या माध्यमातून व्हावा याकरता आहे। मुंबईकरांना चांगले रस्ते, पाणी, उद्यानं, फेरीवाला क्षेत्र, सगळ्या बेसिक सोयी सुविधा, सिविक इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज या मिळाव्या याच्याकरता आहे। परंतु मला असं वाटतं की ही मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही जसं भ्रष्टाचार विरहित प्रशासन देण्याची निवडणूक आहे, मुंबई शहराचा विकास करण्याची निवडणूक आहे, तसंच ज्या वेळेला मुंबई शहराचा विकास घडत आहे त्यावेळेला मुंबई शहराला सुरक्षित ठेवण्याची ही निवडणूक आहे। कारण देअर कॅनॉट बी एनी प्रॉस्पेरिटी विदाउट सिक्युरिटी। सुरक्षिततेशिवाय कुठलीही समृद्धी ही उपयोगाची नसते आणि त्यामुळे ज्या वेळेला विकास होत असतो, समृद्धी होत असते, त्यावेळेला सुरक्षितताही त्यावेळेला तितकीच महत्त्वाची असते। आणि त्यामुळे मुंबई शहराच्या अवतीभोवती घोंगावणाऱ्या हिरव्या वादळाला परतवण्यासाठीची ही निवडणूक आहे। आपल्या भविष्यातल्या पिढ्यांचं रक्षण करण्याची ही निवडणूक आहे। इट इज अबाउट द वेलफेअर ऑफ अवर फ्युचर जनरेशन्स। आणि त्यामुळे मुंबई शहराच्या अवतीभोवती कुठला धोका आहे किंवा मुंबईकरांना काय प्रश्न हे पडलेले आहेत हे एक एक करून मी तुमच्या समोर आता मांडतोय। महात्मा गांधीजींनी असं म्हटलं होतं की वेअर देर इज फिअर अँड डिसऑर्डर देर कॅन बी नो सेटल्ड लाईफ, नो पीस फॉर पीपल। म्हणजे ज्या ठिकाणी भीती आहे अशा भीतीच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची शांती होऊ शकत नाही, कुठल्याही प्रकारचं जीवन होऊ शकत नाही, कुठल्याही प्रकारची समृद्धी ही होऊ शकत नाही। आणि त्यामुळे 1951 पासून आजतागत जी मुंबई शहराची डेमोग्राफी चेंज झालेली आहे किंवा मुंबई शहराची डेमोग्राफी ही बदललेली आहे हे दर्शवणारं हे चित्र आहे की 88% 66% हिंदूंची जनसंख्या ही मुंबई शहरामध्ये झालेली आहे आणि 8% 21% ही मुस्लिम समाजाची जनसंख्या ही गेल्या अनेक वर्षांमध्ये वाढलेली आहे। आणि त्यामुळे हा जो आकडा मी तुमच्यासमोर मांडत आहे प्रभाग निहाय कशा प्रकारे त्यांची डेन्सिटी ही वाढलेली आहे। मला असं वाटतं की ही स्लाइड किंवा हे इन्फॉर्मेशन आणि हा डेटा हा सगळ्यात महत्त्वाचा डेटा आहे की कशा प्रकारे 88% 66% हिंदूंची मुंबई शहरामध्ये घट झाली आणि 8% 21% मुस्लिम समाजाची पॉप्युलेशन किंवा लोकसंख्या ही गेल्या अनेक वर्षांमध्ये मुंबई शहरामध्ये वाढलेली आहे। त्याच्या पुढे जाताना या ठिकाणी मुंबई शहरामध्ये विविध प्रकारचे दबाव गट हे या ठिकाणी काम करतात आणि हे विविध प्रकारचे दबाव गट किंवा प्रेशर ग्रुप्स काय आहे त्याचं एक छोटंसं उदाहरण मी तुमच्यासमोर मांडतो। हा व्हिडिओ बघा। उज्ज्वल निकमांच्या समोर ज्या वेळेला वर्षाताई गायकवाड यांचा विजय झाला आणि वर्षाताई गायकवाड यांचा सत्कार हा इस्लाम जिमखान्याला आयोजित केला होता त्यावेळेला कशा प्रकारचं वक्तव्य केलं गेलं होतं हे मी तुमच्यासमोर मांडतो। एमपी बनने के बाद 5 साल कोई काम नहीं करती, सब भी आप उनके खिलाफ बात नहीं कर सकते। क्यों? कि जिसको हराया वो 5 साल चुनावी काम करता आपके
और जब तक वो धरती पर है, जब से वकील है, जब से पब्लिक प्रोसिक्यूटर है। म्हणजे वर्षाताई, आपको जिस काम के लिए चुन के दिया, जिस काम के लिए संसद में भेजा, वो काम आप नहीं करेगी तो भी चलेगा, आपने कोई भी काम नहीं किया तो भी चलेगा, क्योंकि आपने सबसे बड़ा काम किया है कि आपने उज्जवल निकम को हराया है। और उज्जवल निकम का गुनाह क्या है? उज्जवल निकम का गुनाह यही है कि बम विस्फोट के आरोपियों के खिलाफ उन्होंने केस लड़ा, उन्हें फांसी तक पहुंचाया, कसाब को फांसी तक पहुंचाया। यह उज्जवल निकम का गुनाह है और इसीलिए उज्जवल निकम ने यह गुनाह किया है, इसीलिए उनको हराना ये सबसे बड़ा काम है। इससे बड़ा काम कोई दूसरा हो नहीं सकता। और आपने 5 साल हमारे बारे में, हमारे लिए संसद में कोई भी प्रश्न नहीं उठाया। कुठलाही प्रश्न तुम्ही संसदेमध्ये उपस्थित केला नाही तरी चालेल, कुठलाही रस्ते, पाणी, वीज, घरं, कुठलाही प्रश्न, कुठल्याही सोयी सुविधा आम्हाला दिल्या नाही तरी चालेल, कारण तुम्ही सगळ्यात मोठं काम केलंय की तुम्ही उज्जवल निकमला हरवलंय। त्यामुळे ही जी मानसिकता आहे जी मुंबई शहरामध्ये आहे, या मानसिकतेच्या विरुद्ध ही लढाई आहे। आणि हे अशा प्रकारचे प्रेशर ग्रुप्स जे मुंबई शहरामध्ये कार्यरत आहेत, त्या प्रेशर ग्रुप्स पासूनच मुंबई शहराला येणाऱ्या काळामध्ये धोका हा निर्माण झालेला आहे। मी तुम्हाला अजून 2 उदाहरणं देतो। वर्सोवा विधानसभा क्षेत्र आणि मालाड विधानसभा क्षेत्र, या वर्सोवा आणि मालाड विधानसभा क्षेत्रामध्ये 60 ते 65% पेक्षा जास्त हे हिंदू लोकसंख्या आहे आणि 30 ते 32% ही इतर समाजाची लोकसंख्या आहे। 60-65% हिंदू लोकसंख्या असतानाही त्या ठिकाणी मालवणीमध्ये असलम शेख आणि वर्सोव्यामध्ये हरुण खान हा निवडून येतो। त्यामुळे कशा प्रकारे वोट पोलरायझेशन, वोट जिहाद घडवून या अशा प्रकारे सिस्टीममध्ये हे लोक येतात आणि सिस्टीममध्ये हे लोक येऊन या सिस्टीमला करप्ट करण्याचं काम हे करतात, हे पुढच्या याच्यामध्येही तुम्हाला मी सांगणार आहे। हे जसं असलम शेख निवडून आला किंवा हरुण खान निवडून आला, हे काही फक्त त्या ठिकाणी निवडणूक झाली, तिकडच्या जनतेने मतदान केलं, ते निवडून आले, हे इथपर्यंत सीमित नाहीये। हे एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं षडयंत्र आहे, आंतरराष्ट्रीय दर्जाचं कटकारस्थान आहे, ज्यामध्ये जगातल्या काही आंतरराष्ट्रीय शहरांचा ताबा हा जाणीवपूर्वक कटकारस्थानांनी प्लॅन्ड मॅनरमध्ये घेण्याचा एक कटकारस्थान हे रचलं जात आहे। आपण पाहतोय की जगातल्या काही पश्चिमी देशातल्या आंतरराष्ट्रीय शहरांचा रंग हा कशा प्रकारे त्या ठिकाणी बदललाय, त्या शहरांमध्ये कशा प्रकारचं कल्चरल इन्व्हेजन हे झालेलं आहे आणि त्या शहरांच्या सोशल फॅब्रिकवरती कशा प्रकारे आघात हा झालेला आहे। आणि जसा आघात त्या शहरांमध्ये झालाय तसंच सिमिलर पॅटर्न हा मालाड आणि वर्सोव्यामध्ये आपल्याला दिसून येतो। आणि यामध्ये एक फिक्स पॅटर्न आहे। पुढे काही प्रश्न आहेत जे मुंबईकरांना पडलेले आहेत, जे मी तुम्हाला सांगेन, परंतु याच्यामध्ये एक फिक्स पॅटर्न असा आहे की सरकारी जमिनींचा ताबा घ्यायचा, मँग्रोव्ज, वेटलँड्स, कलेक्टर लँड अशा जमिनींचा ताबा घ्यायचा। जमिनींचा ताबा घेतल्यानंतर, कब्जा घेतल्यानंतर त्या ठिकाणी इल्लीगल कन्स्ट्रक्शन करायचे, इमारती बांधायच्या, झोपड्या बांधायच्या, त्या इमारतींमध्ये आणि झोपड्यांमध्ये बाहेरून आलेले बांगलादेशी आणि रोहिंगे आणून वसवायचे। ते वसवल्यानंतर आपल्या राजकीय पदाचा आणि राजकीय सत्तेचा वापर करून त्यांना आधार कार्ड, पॅन कार्ड, वोटिंग कार्ड ही तयार करून द्यायची, त्यांना वोटर बनवायचं आणि मग पुढच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या माध्यमातून वोट जिहाद घडवून आणायचा। ही एक स्ट्रक्चर्ड, वेल डिझाइन्ड, एक प्लॅन्ड अशा प्रकारची प्रोसिजर आहे आणि ही एका आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कटकारस्थानाचा हा भाग आहे। त्यामुळे हे काही नॅचरली होत आहे, ऑर्गॅनिकली होत आहे असं नाहीये, हे ठरवून होत आहे। आणि त्यामुळे आमचा जो आक्षेप आहे की अशा प्रकारे ठरवून या शहराची डेमोग्राफी बदलणे, या शहराचा रंग बदलणे, अशा प्रकारचे जे प्रयत्न होत आहेत त्या प्रयत्नांच्या विरुद्धची ही लढाई आहे। आता मुंबईकरांना या सर्व गोष्टी जेव्हा मुंबई शहरामध्ये घडत असतात त्यावेळेला या ठिकाणी काही प्रश्न जे आहेत ते या ठिकाणी मुंबईकरांना पडतात।
आणि त्यामुळे हे जे इमिग्रेशन आहे हे स्ट्रक्चरली एम्बेडेड आणि परपेच्युअली ऑर्गॅनिक अशा प्रकारचं इमिग्रेशन हे मुंबई शहरामध्ये होतं. बांगलादेशहून बंगालमध्ये जातात, बंगालच्या काही जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी ते येतात आणि बंगालच्या त्या जिल्ह्यांमधनं ते मुंबईमध्ये येतात. त्या ठिकाणी अस्लम शेख आणि हारून खान सारखे लोक, अबू आझमी सारखे लोक त्यांना आधार कार्ड, पॅन कार्ड बनवून देतात, वोटर्स बनवून देतात आणि त्यानंतर त्यांच्या माध्यमातून वोट जिहाद घडवून आणतात. या ठिकाणी मुंबईकरांना या ठिकाणी या अशा प्रकारच्या वातावरणामुळे काही प्रश्न पडतात. ते प्रश्न काय आहेत? पहिला प्रश्न की मुंबईतील मालवणी, मालाड, कुर्ला, चांदिवली या वॉर्डांमध्ये सन 2017च्या तुलनेत मतदारांची संख्या कशी वाढली? आपण जर बघाल की 2017मध्ये काही वॉर्डांमध्ये जितकी जनसंख्या होती ती जनसंख्या आता वाढलेली आहे, मतदारांचा टक्का वाढलेला आहे. खास करून मालवणीमध्ये, मालाडमध्ये 2024ची लोकसभेची निवडणूक आणि 2024ची विधानसभेची निवडणूक या 4 निवडणुकांमध्ये 10,000 पेक्षा जास्त मतदार वाढलेले. 4 महिन्यांमध्ये 10,000 पेक्षा जास्त मतदार हे फक्त 4 महिन्यांमध्ये एका विधानसभा क्षेत्रामध्ये वाढलेले आहेत. त्यामुळे हा प्रश्न असं कसं होतं हा प्रश्न मुंबईकरांना पडतो. पुढचा प्रश्न, उद्धव मामू ज्या वेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला त्यांच्याच मंत्रिमंडळामध्ये अस्लम शेख हा त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये मुंबई शहराचा पालकमंत्री होता. काल सकाळी अस्लम शेखनी कशा प्रकारची स्टेटमेंट केली आहे हे आपण सर्वांनी बघितलंय की मुंबई शहराला सुद्धा झोराम ममदानी सारखा महापौर मिळाला पाहिजे अशा प्रकारचं वक्तव्य हे अस्लम शेखनी केलेलं आहे. ज्या झोराम ममदानीने उमर खालिदच्या प्रती सहानुभूती दर्शवली, त्याच्याबद्दल चिंता व्यक्त केली, तोच उमर खालिद ज्यांनी भारत तेरे तुकडे होंगे इंशाअल्लाह इंशाअल्लाह अशा प्रकारच्या घोषणा दिल्या, हमें चाहिए आजादी, हिंदुओं से आजादी अशा प्रकारच्या घोषणा उमर खालिदनी दिल्या. त्याच्यावरती UAPAची केस आहे, त्याच्यावरती सिडिशनची केस आहे. असं असतानाही झोराम ममदानी त्याच्याबद्दल चिंता व्यक्त करतो आणि अस्लम शेख असं वक्तव्य करतो की झोराम ममदानी सारखा महापौर मुंबई शहरात झाला पाहिजे. म्हणजेच आंतरराष्ट्रीय दर्जावरती एक शिजलेलं कटकारस्थानाचा भागीदार अस्लम शेख पण आहे आणि उद्धव मामू पण आहे. कारण याच अस्लम शेखला आपल्या मंत्रिमंडळामध्ये उद्धव मामूंनी सामील करून घेतलं होतं. त्यांच्या मांडीला मांडी लावून उद्धव मामू बसले होते. त्यांचा राईट हँड मॅन हा अस्लम शेख होता. आणि उमर खालिदनी ज्या वेळेला 5 जानेवारी 2020ला ज्या NTCA प्रोटेस्टमध्ये गेटवे ऑफ इंडियाला भाग घेतला होता त्या NTCA प्रोटेस्टमध्ये आदित्य ठाकरे सुद्धा सहभागी झाले होते. आणि परवा ज्या वेळेला उमर खालिद आणि शार्जिल इस्लामची बेल पिटिशन ही रिजेक्ट करण्यात आली त्यावेळेला आदित्य ठाकरेंनी त्याबद्दल दुःख व्यक्त केलं. ते असं म्हणाले की यांना बेल मिळतो, त्यांना बेल मिळतो, मग यांना बेल का मिळत नाही? म्हणजे शार्जिल इस्लाम आणि उमर खालिदला बेल न मिळाल्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण कोणी केलं तर ते आदित्य ठाकरेंनी केलं. आणि त्यामुळे अशा प्रकारच्या कटकारस्थानाचा भाग असलेल्या अस्लम शेखला आपल्या मंत्रिमंडळामध्ये स्थान उद्धव मामूंनी कसं दिलं हा प्रश्न मुंबईकरांना पडतो. मुंबईकरांना यापुढे मालवणी, मालाड, मानखूर, देवनार, कुर्ला या भागांमध्ये लक्षावधी बेकायदी झोपड्यांचे बांधकाम कुणाच्या आशीर्वादानं होतं हा प्रश्न पडतो. आणि येणाऱ्या काळामध्ये काय घडणार आहे हे मी तुम्हाला सांगतो. लोखंडवाला कॉम्प्लेक्स अंधेरी पश्चिमच्या बॅक रोडला त्याच्या लगद असलेली मँग्रोवची जमीन ही पूर्णपणे कब्जा करण्याचं कटकारस्थान आणि प्लॅनिंग उभाटाचा त्या ठिकाणचा आमदार हारून खान करत आहे. आणि हारून खानने अजून एक काम काय केलं तुम्हाला सांगतो. लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये 7 हाऊसिंग सोसायटीज आहेत, कॉस्मोपॉलिटन अशा प्रकारच्या हाऊसिंग सोसायटीज आहेत. त्यांनी एकत्रितपणे पुनर्विकासाला जायचं ठरवलं. स्पेशल जनरल बॉडी मीटिंगमध्ये त्या ठिकाणी त्यांनी पुनर्विकासाला 70% पेक्षा जास्त लोकांनी सहमती दर्शवली. त्या 70% पेक्षा जास्त सहमतीला प्रश्नचिन्ह हारून खाननी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये प्रश्न उचलून या ठिकाणी प्रश्न चिन्ह त्यांनी त्या ठिकाणी त्याला क्वेश्चन करण्यात आलं. त्यांचं उद्देश हे होतं की त्या 7 सोसायटीमध्ये हारून खान एक जिहादी बिल्डर त्या ठिकाणी त्या सोसायटीच्या रिडेव्हलपमेंट करता आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी तो करत आहे. आणि त्यामुळे त्या ठिकाणी एका विजय विशाल सोसायटीमध्ये सुद्धा एक जिहादी बिल्डर आणण्याचा प्रयत्न हारून खान करत आहे.
आणि कशा प्रकारे त्या ठिकाणी राहणाऱ्या जनतेच्या सोसायटीपर्यंत आता ही घुसखोरी वाढलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये असंच चालू राहिलं तर लोकांच्या घरापर्यंत पण शिरण्यासाठी हारून खान कमी करणार नाही. पुढचा प्रश्न जो मुंबईकरांना पडतो की दक्षिण मुंबईमधील मराठी मतदार कमी होत असताना या ठिकाणी मुंबईच्या काही विशिष्ट भागांमध्ये हे मतदार कसे वाढतात. आणि त्यामुळे मला असं वाटतं की गेल्या 11 वर्षामध्ये या मुंबई शहरातल्या मराठी माणसासाठी सगळ्यात मोठं काम कुठलं झालं असेल तर ते वरळीतल्या बीडीडी चाळीतल्या 160 फुटाच्या घरामध्ये राहणाऱ्या मराठी माणसाला 560 फुटाचं घर त्याच ठिकाणी त्याच दक्षिण मुंबईमध्ये त्याच वरळीमध्ये निर्माण करून देण्याचं काम हे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं. हे मराठी माणसासाठी झालेलं मोठं काम आहेच, परंतु मराठी माणसाला मुंबई शहरातून हद्दपार होण्यापासून रोखण्यासाठी घेतलेलं हे सर्वात मोठं पाऊल आहे असं मला वाटतं. पुढचा प्रश्न जो मुंबईकरांना या विषयामध्ये पडतो की मालवणी भागामध्ये सुमारे 10,000 बेकायदा इमारती निर्माण झालेल्या आहेत. मालवणी भागामध्ये एकर अँड एकर च्या सरकारी जमिनीवर कलेक्टर लँडवर मँग्रोव्हवरती ताबा घेऊन त्या ठिकाणी स्टुडिओज उभे करण्यात आले आहेत. त्या ठिकाणी इमारती ज्या 2 मजल्याच्या 3 मजल्याच्या अनधिकृत पूर्णपणे अनधिकृत इमारती ज्याला ओसी नाही, ज्याची सीसी नाही, कुठल्याही प्रकारची परवानगी नाही, अशा प्रकारच्या राजकीय सत्तेचा उपयोग करून आणि मोठ्या प्रमाणावरती जर आपण त्याच्यामध्ये अजून रिसर्च केला तर आपल्या हे लक्षात येईल की मोठ्या प्रमाणावरती 2019 ते 2022 ज्या वेळेला अस्लम शेख पालकमंत्री होता आणि उद्धव मामू महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्या 3 वर्षाच्या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावरती त्या इमारती या मालवणीमध्ये तयार झालेल्या आहेत. मुंबईकरांना पडलेला पुढचा प्रश्न तर मुस्लिम प्रेशर ग्रुप कुणी स्थापन केला आणि या प्रेशर ग्रुपमध्ये कोण कोण आहे. कालच आपण या ठिकाणी बघितलं की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संतोष थुरींनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. प्रवेश करताना ते असं म्हणाले की देशपांडे आणि धुरी यांना बाजूला ठेवणे, यांना सरेंडर करणे किंवा यांचा बळी देणे. आणि उद्धव ठाकरेंनी राज ठाकरे समोर अशी कंडिशन ठेवली की देशपांडे आणि धुरी कुठेही दिसले नाही पाहिजेत. आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंना रशीद मामू चालतो, उद्धव मामूंना इक्बाल मुसा उर्फ बाबा चौहान प्रचार करताना चालतो, उद्धव मामूंना मॉलेस्टेशनचे आरोप असणारा आणि फोर्जरीचे आरोप असणारा चंगेज मुलतानी चालतो, किंवा उद्धव मामूंना वर्सोयाच्या मँग्रोव्ह लँडमध्ये कब्जा करणारा हारून खान चालतो, उद्धव मामूंना अस्लम शेख चालतो. परंतु आमचा कोकणी मालवणी संतोष धुरी हा उद्धव मामूंना अजिबात चालत नाही आणि मराठमोळा संदीप देशपांडे हाही उद्धव मामूंना अजिबात चालत नाही. त्यामुळे शेख चालेल, खान चालेल, पण देशपांडे आणि धुरी चालणार नाहीत. अशा प्रकारे उद्धवजींपासून उद्धव मामूंपर्यंत यांचा हा जो प्रवास झालेला आहे आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कटकारस्थानामध्ये हे भागीदार झालेले आहेत. स्वतःचं संपलेलं राजकारण पुन्हा एकदा जिवंत करण्याकरता देशविरोधी, आतंकवादी, जिहादी अशा प्रकारच्या शक्तींबरोबर उद्धव ठाकरेंनी हात मिळवणी केलेली आहे. पुढचा मुंबईकरांना पडलेला प्रश्न असा आहे, कांदळवानांचा विनाश करून घुसखोरांना वसवण्याचे प्रयत्न कोण करत आहे. त्याचं उत्तर मीच तुम्हाला आधी दिलं की हारून खान करत आहे वर्सोयामध्ये. सबस्टन्स अब्यूज मुंबई शहरामध्ये आपण पाहाल, पोलिसांचा रिपोर्ट आहे, डेटा आहे, रिसर्च आहे. मोठ्या प्रमाणावरती आपल्या युवा पिढीला खतम करण्यासाठी जे ड्रग्ज या ठिकाणी येतात, या ड्रग्सच्या व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणावर कोण ह्याचे ड्रग पेडलर्स आहेत याचा जर आपण तपास केला तर आपल्याला हे लक्षात येईल की जिहादी, आतंकवादी, इस्लामिक फंडामेंटलिस्ट, रॅडिकल एलिमेंट्स हे मोठ्या प्रमाणावरती मुंबई शहराच्या ड्रग तस्करीमध्ये सामील आहेत. मोठ्या प्रमाणावरती बांगलादेशी, रोहिंगे जे इल्लिगली इमिग्रेशन करून मुंबई शहरात आलेले आहेत ते सुद्धा मुंबई शहराच्या ड्रगच्या या व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणावरती हे सहभागी असून देवाभाऊ मुख्यमंत्री झाल्यानंतर ड्रग्जवरती एक मोठ्या प्रमाणावरती एक मोहीम ही महाराष्ट्राच्या सरकारने आपल्या हाती घेतलेली आहे. या ठिकाणी यावर्षी आरोप सिद्ध झाल्याने एका बांगलादेशी नागरिकाला शिक्षा ठोठावली होती आणि त्या ठिकाणी
2-4 बांगलादेशी महिलांना अटकही झाली होती आणि यामुळे मुंबईत आणि आसपास फसवणाऱ्या टोळ्या या कोण चालवत आहेत हा मुंबईकरांना पडलेला पुढचा प्रश्न आहे. अनेक बांगलादेशी नागरिक हे मायदेशी परत पाठवलेले आहेत आणि त्यामुळे या बांगलादेशी व्यक्तींना मुंबई शहरामध्ये आणण्याकरता एक स्पेसिफिक कट कारस्थान हे रचलेलं आहे हे मी तुम्हाला सांगितलंच आहे. त्याच्यानंतर आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी मुंबई शहरातील नागरिकांना, मराठी माणसाला, मुंबईकरांना हेच सांगू इच्छितो की डेमोग्राफी इज डेस्टिनी. एखाद्या शहराची डेमोग्राफी जशी असेल त्याच दिशेने ते शहर पुढे जाईल आणि तशाच प्रकारचं भाग्य त्या शहराचं असेल. आणि जगातल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय शहरांमध्ये जी चूक झाली, तिकडची जनता सायलेंट राहिली, तिकडची पॉलिटिकल लिडरशिप लिबरल राहिली आणि त्यामुळे त्या शहरांचा रंग कसा बदलला आणि त्या शहरांचा ताबा काही जिहादी ताकदींनी, शक्तींनी कसा घेतला हा तिकडच्या नागरिकांना कळलंच नाही, तिकडच्या राजकीय पुढाऱ्यांनाही कळलं नाही. त्यांच्या पायाखालची जमीन किंवा त्यांच्या पायाखालची वाळू कशी सरकली हे त्यांना कळलंच नाही आणि त्यामुळे ती चूक मुंबई शहरामध्ये होऊ नये याकरता ही आमची लढाई आहे. आता आजची पत्रकार परिषद ही आपण गिरगाव चौपाटीला का ठेवली? गिरगाव चौपाटीला आजची पत्रकार परिषद ठेवण्याचं उद्देश हे आहे की आपल्या समोर मी ही गोष्ट आपल्या माध्यमातून तमाम मुंबई शहराला ही मांडू इच्छितो की आपण या आतंकवादी, देशविरोधी, समाजविघातक, जिहादी शक्तींना परास्त नाही केलं, त्यांना जर या मुंबई शहरामध्ये रोखलं नाही, त्यांना राजकीय वरदहस्त देणाऱ्या काही राजकीय व्यक्तींना आणि राजकीय पक्षांना जर आपण या ठिकाणी रोखलं नाही, परास्त केलं नाही आणि मुंबई शहराचा रंग बदलण्यापासून आपण जर त्यांना रोखलं नाही, मुंबई शहराचं ममदानीकरण जर आपण होऊ दिलं, तर ऑस्ट्रेलियाच्या बॉन्डी बीचवरती जशा प्रकारचं दृश्य आपल्याला डिसेंबर महिन्यामध्ये पाहायला मिळालं होतं, तशाच प्रकारचं दृश्य हे आपल्याला या गिरगाव चौपाटीवरती पाहायला मिळेल. आणि म्हणून आज खास आम्ही गिरगाव चौपाटीवरती ही पत्रकार परिषद ठेवलेली आहे, मुंबई शहराचं लक्ष वेधण्याकरता की अशा प्रकारच्या शक्तींना आपण रोखलं नाही तर आता जे दृश्य मी तुम्हाला दाखवतोय बॉन्डी बीचचं, ते दृश्य आपल्या गिरगाव चौपाटीवरती ही आपल्याला पाहायला मिळेल का, अशा प्रकारची भीती ही मुंबईकरांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. नाही व्हिडिओ वर्ष दीड वर्षामध्ये आम्ही काही केलंय तेही सांगणं या ठिकाणी मला असं वाटतं की क्रमप्राप्त आहे. सर्वप्रथम तर देवाभाऊंनी मुंबईला भोंगामुक्त केलंय आणि दुसरं की मोठ्या प्रमाणावरती 1000पेक्षा जास्त बांगलादेशी या ठिकाणी
प्रत्येक राजकीय पक्षाला हव्या त्या ठिकाणी अर्ज करण्याची पूर्ण मुभा आहे, पूर्ण स्वातंत्र्य आहे. अनेक समजा 2, 3, 4 अर्ज जर एकाच ठिकाणी एकाच दिवशी आले असतील तर पहिला ज्याचा अर्ज असतो त्याला ते मैदान दिलं जातं नियमानुसार. आणि त्यामुळे मुंबई महानगरपालिका आणि इलेक्शन कमिशन नियमानुसार कारवाई करतं. आणि त्यामुळे त्यांना जर नंतर जाग आली असेल की आम्हाला आमची सभा ठरल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी सभा घ्यायची आहे, ही जर जाग त्यांना नंतर आली असेल मग त्याचा दोष आमचा नाही, त्यांचा दोष आहे तो. अमित सर, एक क्वेश्चन आहे. तुम्ही खूप गंभीर आक्षेप लावलाय सध्या की 2017 पासून मुंबईच्या किती विस्तारमध्ये 50% मतदारसंख्या वाढली आहे. आता सर सिस्टमचा फेलियर आहे काय? बांगलादेशी घुसपेठ करतात, त्यांचं आधार कार्ड बनतो, त्यांचं वोटिंग कार्ड बनतो, सर्वच बनतो. आता याच्यात सिस्टमचा दोष कुठे पकडला काय तुम्ही? डॉक्युमेंटेशन प्रूफ काय सांगतो सर? याच्यामध्ये मेन मुद्दा असा आहे की एखादा व्यक्ती एखाद्या ठिकाणी निवडून आल्याच्या नंतर राजकीय सत्तेवरती बसल्यानंतर तो जर आपल्या राजकीय सत्तेचा दुरुपयोग करून सिस्टीमला ट्विक करून स्वतःच्या सह्या देऊन स्वतःचा स्टॅम्प देऊन काही जर इमिग्रंट इल्लीगल आलेल्या लोकांना आधार कार्ड पॅन कार्ड बनवून आणि वोटिंग कार्ड बनवून देणार असेल तर याच्या विरुद्धच आमची लढाई आहे ना. आमची लढाई काय आहे की हा एक फिक्स्ड प्लॅन्ड डिझाईन अशा प्रकारची एक सिस्टम आहे. पहिला ताबा घ्यायचा, मग इल्लीगल कन्स्ट्रक्शन करायची, त्यानंतर लोकांना आणून बसवायचे, त्यांना डॉक्युमेंटेशन त्यांचं तयार करायचं, त्यांना वोटर करायचे आणि मग त्यांच्या माध्यमातून मतदान करून घ्यायचं. त्यामुळे ही जी एक फिक्स डिझाईन सिस्टम आहे जी आपल्याला मालवणीला बघायला मिळते, आपल्याला मानपूर शिवाजीनगरला बघायला मिळते, वांद्रे पूर्वला आपल्याला बघायला मिळते, 2014 पर्यंत आपल्याला ती वांद्रे पश्चिमलाही बघायला मिळत होती, आता आपल्याला नवीन वर्सोयामध्ये ती बघायला मिळते. आणि त्यामुळे ही जी एक फिक्स्ड डिझाईन सिस्टम आहे या सिस्टमच्या विरोधातलीच ही लढाई आहे. कारण मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचा या विषयाशी संबंधच हा आहे की अशा प्रकारे लोकशाहीच्या पद्धतीतून निवडून आलेले लोकप्रतिनिधीच जर अशा प्रकारच्या इन्व्हेजनमध्ये भाग घेणार असतील, आंतरराष्ट्रीय कटकारस्थानाचे भागीदार होणार असतील तर त्यांच्यापासून सावध राहण्याचीच ही लढाई आहे. आम्ही जे तुम्ही आता सांगताय म्हणजे हे सगळं तुम्ही प्रेझेंटेशन दाखवलं, समस्या काय आहे तुम्ही सांगितलं, तर याच्यावर तुम्ही उपाय काय करणार आहे तुम्ही निवडून आल्यावर हे तुम्ही जर सांगितलं तर बरं. निवडून आल्यावरती आम्ही पहिलं तर उपाय काय केले हे मी तुम्हाला सांगतो. पहिलं तर मुंबई शहराला आम्ही भोंगामुक्त केलं. सर्वप्रथम गेल्या वर्षभरामध्ये मुंबई शहर भोंगामुक्त झालं. दुसरं, मोठ्या प्रमाणावरती बांगलादेशी इल्लीगल इमिग्रंट्सच्या विरोधामध्ये मुंबई पोलिसांनी कारवाई ही केलेली आहे. वर्षभरामध्ये 1000 पेक्षा जास्त लोकांना या ठिकाणी डिपोर्ट हे करण्यात आलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये अजून ही जी कारवाई आहे ती तीव्र येणाऱ्या काळामध्ये करण्यात येईल. परंतु अशा प्रकारच्या इल्लीगली इमिग्रेशन करून आणणाऱ्या लोकांना एका प्रकारे तिकडे वसवायचं काम जे काही लोक करतात अशा लोकांच्या हाती राजकीय सत्ता आणि मुंबई महानगरपालिकेची सत्ता जाऊ नये याकरता ही लढाई आहे. आणि त्यामुळे सर्वात मोठं काम कुठलं असेल तर अशा आतंकवादी, जिहादी, देशविरोधी, देशविघातक शक्तींना राजकीय सत्ता मिळू नये हाच सर्वात मोठा मुंबईकरांचा विजय असेल. एक प्रश्न तुमच्याविषयी घेतो. 2 दिवस झाले एक व्हिडिओ वायकाळ परिसरामध्ये प्रचंड व्हायरल होतो. नागप्रभूची वाडीतून मराठी वस्ती आहे त्या ठिकाणी 2 दिवसापूर्वी उद्धव ठाकरे येऊन गेलेले होते आणि काल असा व्हिडिओ व्हायरल झाला की ठाकरे गटाच्या प्रचारामध्ये मोठ्या संख्येने बुरखाधारी महिला होत्या. तर बाळासाहेबांना काय जास्त झालं, कारण आतापर्यंत कधी या परिसरामध्ये मराठी मुस्लिम कार्यकर्ते पुढे सुद्धा दिसले होते. असं आहे की त्या बायकळ्यातल्या ज्या मराठी माणसांना भेटायला उद्धव ठाकरे आले होते आजपर्यंत कधी भेट घेतली आहे का त्या मराठी माणसाची? बायकळ्यातल्या मराठी माणसाची भेट घेण्याकरता पहिल्यांदा त्या ठिकाणी उद्धव ठाकरे आले, पहिल्यांदा. आता मुंबई शहराचं नेतृत्व करतात, कधी मुंबईच्या डबेवाल्यांबरोबर बसले, कधी मुंबईच्या सफाई कामगारांबरोबर बसले, कधी मुंबईच्या ऑटो टॅक्सी चालकांबरोबर बसले, कधी रेल्वे स्टेशनवरती बूट पॉलिश करणाऱ्यांबरोबर बसले. ही मुंबई ही कष्टकऱ्यांची मुंबई आहे, ही मेहनत करणाऱ्यांची मुंबई आहे. मराठी माणसानं रक्त सांडून ज्या मुंबईला उभं केलं त्या कष्टकरी मराठी माणसांबरोबर
कधी 2 घास खाल्ले का आजपर्यंत? कधीच नाही खाल्ले. कारण दर आठवड्याच्या स्टँडिंग कमिटीचा हिशोब करण्यापुरतं यांचं मराठी प्रेम आणि मुंबईवरचं प्रेम हे सीमित आहे. आता काय आहे की राज ठाकरेंची बॉडी लँग्वेज ही अशी आहे की राज ठाकरेंना आता समजलं आहे की या सगळ्या विषयामध्ये त्यांचा गेम झाला आहे. आणि काल संतोष धुरीजी काय म्हणाले हे आपण बघितलं की त्यांनी अख्खा पक्ष हा उद्धव मामूंना सरेंडर केला, त्यांच्या दावणीला मानला आणि अख्खा पक्ष संपवला. मोठ्या प्रमाणावरती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये ही चिंता आहे, दुःख आहे आणि ते दुःख कालच आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. आणि त्यामुळे व्यथित झालेले राज ठाकरे काय बोलतात मी त्यांची मनस्थितीही समजू शकतो. याच्यावरती सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी ऑलरेडी स्पष्टीकरण दिलेलं आहे. मी हिंदीत demography details, how the number of Hindus have declined, number of Muslims have increased. You also allege that Uddhav Thackeray is part of international conspiracy. Please requesting you to describe this. Additionally, are you also going to present demography of Marathi people in Mumbai? मैं पहले हिंदी में बोलता हूँ फिर इंग्लिश में बोलता हूँ, ठीक है? हिंदीत मी मुंबईकर आहे ना, मग राज्यकर्ते म्हणजे नागपूरच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुंबईचा जेवढा विकास केला तेवढा विकास उद्धव मामूंनी आपल्या स्वप्नामध्ये कधी विचारही केला नव्हता. आणि त्यामुळे त्यांना याच्यावरती काही बोलायची आवश्यकताच नाही. आणि दुसरं, उद्धव ठाकरेंना किंवा उद्धव मामूंना मराठी प्रेम किती आहे हे आपल्याला परवा बघायला मिळालं की मराठी, मालवणी, कोकणी माणसाला उद्धव मामूंनी ज्या प्रकारे शिवी घातली त्याच्यावरनं आपल्याला हे लक्षात येतं आहे की त्यांचं मराठी कोकणी प्रेम किती आहे. या शिवसेनेला या मुंबईमध्ये उभं कोणी केलं? या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना सर्वात पहिले आशीर्वाद कोणी दिले? ते मालवणी माणसांनी दिले, ते कोकणी माणसांनी दिले, ते रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमधून या ठिकाणी मुंबईमध्ये राहणाऱ्या कोकणी माणसांनी त्यांना आशीर्वाद दिले. आणि आज त्याच कोकणी माणसांचा अपमान आणि त्यांना शिवी घालण्याचं काम उद्धव मामू करत आहेत. मी प्रश्नाला त्यांनी उत्तर दिले राज ठाकरेंनी की 20 वर्षानंतर 20 वर्ष का लागू झाली त्यांचं म्हणणं आहे की आता तुम्ही मुंबईची लक्तर तोडून आणलेला आहात महाराष्ट्रापासून, म्हणून आम्हाला एकत्र यावं लागतं. माझा एकच प्रश्न आहे, राज ठाकरे असं म्हणाले होते की उद्धव ठाकरेंकडनं बाण निघून गेलाय, राहिलाय फक्त खान. या त्यांच्याच वक्तव्यावरती राज ठाकरेंना काय म्हणायचं आहे हा माझा राज ठाकरेंना प्रश्न आहे. मी हिंदीत बोलतो, हिंदी और फिर इंग्लिश. दुनिया के कुछ अंतर्राष्ट्रीय शहरों में उन शहरों का रंग बदलने का एक षड्यंत्र चल रहा है. उन शहरों में किस प्रकार से कल्चरल इन्वेजन हुआ है, जिहादी, इस्लामिक, फंडामेंटलिस्ट, रेडिकल ताकतों ने उन शहरों का जिस प्रकार से रंग बदला है वो हमने देखा है. मुंबई शहर में भी इसी प्रकार के कुछ प्रयास जो है वो राजनीतिक तौर पर हो रहे हैं. मुंबई में एक डिज़ाइन इस प्रकार का एक षड्यंत्र है कि सरकारी ज़मीनों का ताबा लेना, वहाँ पर इलीगल कंस्ट्रक्शन करना, अनधिकृत बांधकाम करना, बाहर से बांग्लादेशी रोहिंग्या लोगों को लाकर वहाँ पर बसाना, अपने राजनीतिक ताकत का उपयोग करके उन्हें आधार कार्ड, पैन कार्ड, वोटर कार्ड बनाकर देना, उन्हें वोटर बनाना और फिर चुनाव में उनके माध्यम से वोट जिहाद करवाना. ये एक प्लान्ड डिज़ाइन है, ये एक इंटरनेशनल कॉन्स्पिरेसी है. ये मुंबई शहर में भी हो रही है. हमने देखा है कि ये मालवणी हो, मानकुर, शिवाजी नगर हो, इस प्रकार के एरियाज़ में किस प्रकार से बहुत बड़े पैमाने पर इलीगल कंस्ट्रक्शंस होकर मुंबई शहर की डेमोग्राफी चेंज करने का काम हुआ है. 1951 से लेकर 2025 तक पहले मुंबई में हिंदुओं की जो संख्या थी वो 88% थी,
वो 88% से 88% से 66% पर घटी हुई है, और 8% जो मुस्लिम थे वो अभी 21% मुस्लिम इस मुंबई शहर में हो रहे हैं। मुंबई शहर की डेमोग्राफी जो है वो डेमोग्राफी चेंज हो रही है, और कुछ अंतर्राष्ट्रीय ताकतें इस डेमोग्राफी को चेंज करने का, परिवर्तन करने का एक प्रयास कर रहे हैं। और हमारे यहाँ की कुछ राजनीतिक पार्टियां अंतर्राष्ट्रीय षड्यंत्र के भागीदार जो है वो बन चुके हैं। असलम शेख ने कल कहा कि जोरान ममदानी जैसा महापौर मुंबई शहर में होना चाहिए। वो जोरान ममदानी जिसने उमर खालिद के प्रति चिंता व्यक्त की, सहानुभूति व्यक्त की, उस उमर खालिद ने जिसने भारत तेरे टुकड़े होंगे इंशाअल्लाह इंशाअल्लाह, हमें चाहिए आज़ादी, हिंदुओं से आज़ादी, ऐसी घोषणाएं दी, उसके ऊपर यूएपीए का केस है, देशद्रोह का केस उसके ऊपर दाखिल है। उस उमर खालिद के प्रति अगर जोरान ममदानी अगर सहानुभूति व्यक्त करता है और असलम शेख ये कहता है कि मुंबई का महापौर जोरान ममदानी जैसा होना चाहिए, और इसी असलम शेख के साथ उद्धव मामू महाराष्ट्र के मुख्यमंत्री थे, उनके मंत्रिमंडल में वो शामिल था, मुंबई शहर का पालक मंत्री असलम शेख था, और इसी प्रकार से इस्लामिक जिहादी मुंबई शहर का रंग बदलने की ताकतों के साथ उद्धव ठाकरे की भागीदारी है। और हमने देखा है कि उनके प्रचार फेरी में पाकिस्तान के झंडे लहराए गए थे, बम विस्फोट के आरोपी ने उनका प्रचार किया था, पाकिस्तान जिंदाबाद की घोषणा देने वाले रशीद मामू को किस प्रकार से उन्होंने अपनी पार्टी में शामिल किया है, या फिर मोलेस्टेशन और फोर्जरी के चार्जेस जिनके ऊपर है, ऐसे चंगेज मुल्तानी को भी उद्धव मामू ने अपनी पार्टी में शामिल किया है। इसका मतलब ये है, उमर खालिद के साथ आदित्य ठाकरे ने एंटी-सीए के प्रोटेस्ट में स्टेज शेयर किया है। इसका मतलब ये है कि ये अंतर्राष्ट्रीय कॉन्स्पिरेसी, अंतर्राष्ट्रीय षड्यंत्र के उद्धव ठाकरे भागीदार है, मुंबई शहर का वो रंग बदलना चाहते हैं। और अगर ऐसी ताकतों के हाथ में मुंबई शहर की सत्ता अगर जाती है, तो हमने ऑस्ट्रेलिया के बॉन्डी बीच पर जो दृश्य देखा, वहाँ पर जिस प्रकार से जो दृश्य हमें दिसंबर के महीने में देखने मिला, वही प्रकार का दृश्य, उसी प्रकार का दृश्य जो है वो हमारी गिरगांव चौपाटी पर भी हमें देखने मिल सकता है। और ये शंका, ये जो एक डर है, ये मुंबईकरों के मन में है, और इसीलिए आज की ये प्रेस वार्ता जो है हमने गिरगांव चौपाटी पर रखी है, मुंबईकरों के सामने, मुंबई के सामने जो खतरा है उस खतरे को उजागर करने के लिए, मुंबई की जो डेमोग्राफिक चेंज है उसके बारे में बात करने के लिए आज हमने गिरगांव चौपाटी इस स्थान का चयन किया है। और आने वाले समय में हम मुंबईकरों को ये अपील करते हैं कि मुंबई शहर का रंग ना बदलने दे, मुंबई शहर का ममदानीकरण ना होने दे, और उसके लिए आतंकवादी, जिहादी, इस्लामिक रेडिकल फंडामेंटलिस्ट एलिमेंट्स के साथ भागीदारी रखने वाले सभी लोग जो राजनीतिक ताकत पाकर इस मुंबई शहर का रंग बदलना चाहते हैं, उन सभी लोगों को वो परास्त करे। अभी जी आपने एक टर्म यूज किया है, मुस्लिम प्रेशर ग्रुप, ये क्या है और कहाँ से टर्म आया? उज्जवल निकम के सामने जब वर्षा गायकवाड़ चुनाव जीती थी, तभी उनका सत्कार इस्लाम जिमखाना पर हुआ था, और उसमें एक व्यक्ति ने ऐसा वक्तव्य किया था कि वर्षाताई, आपने कोई काम नहीं किया तो भी चलेगा, क्योंकि आपने सबसे बड़ा काम किया है। सबसे बड़ा काम यह है कि आपने उज्जवल निकम को हराया है। उज्जवल निकम का गुनाह क्या है? उज्जवल निकम का गुनाह यही है कि उन्होंने कसाब को फांसी पर पहुंचाया, उन्होंने बम विस्फोट के आरोपियों के खिलाफ केस लड़ी, और हिंदुस्तान के ऊपर हमला करने वालों को फांसी तक पहुंचाया। ये उज्जवल निकम का गुनाह हो सकता है? ये जो मानसिकता है, ये मानसिकता ही मुंबई शहर में एक प्रेशर ग्रुप जो है वो क्रिएट करती है, जिससे वो वोटों का पोलराइजेशन करते हैं, वोट जिहाद करवाते हैं, और इस प्रकार से मुंबई शहर का रंग बदलने का प्रयास करते हैं। आपने एक और चीज बोली। चुनकर आना, असलम शेख और हामिद खान का चुनकर आना एक अंतर्राष्ट्रीय साजिश है। हम देख रहे हैं कि असलम शेख ने किस प्रकार से मालवनी और मालाड के क्षेत्र में सरकारी जमीनों का कब्जा किया है। वहां पर 2 मंजिले की, 3 मंजिले की इलीगल बिल्डिंग्स बनाई है। वहां पर बाहर से बांग्लादेशी रोहिंग्यों को लाकर उन्होंने वहां पर बसाया है, उनके पैन कार्ड, आधार कार्ड, वोटिंग कार्ड तैयार किए और उनके माध्यम से वहां पर वोटिंग करवाया है। लोकसभा 2024 और विधानसभा 2024, ये 4 महीनों में 10,000 से ज्यादा मतदार, ये सिर्फ एक मालाड विधानसभा क्षेत्र में सब के सब मुस्लिम ये बड़े हैं। अंधेरी पश्चिम में लोखंडवाला बैक रोड पर उसको लगकर जो बहुत बड़ा एक मैंग्रोव जोन है, उस मैंग्रोव जोन के ऊपर आंख जो है वो हरुण खान की है।
आने वाले समय में इस मैंग्रोव जोन को कब्जा करने का प्रयास ये हारून खान करने वाला है। सर, महायुति की सरकार है, आपको पता है जब इलीगल कंस्ट्रक्शन है तो उस पर कार्यवाही क्यों नहीं की जा रही है? इसके ऊपर कानून के तहत रहकर हमारे सहपालक मंत्री मंगल प्रभात लोढ़ा जी ने जो है वहां पर विजिट भी की थी और वहां पर उन्होंने प्रशासन को कार्रवाई करने बोली है। उसमें कार्रवाई शुरू है, कानूनी प्रक्रिया है और कानूनी प्रक्रिया के हिसाब से उसमें कार्रवाई होगी। मैंने ये कहा कि मैंग्रोव की जमीन पर हारून खान कब्जा करना चाहता है, कब्जा किया है, ऐसा मैंने नहीं कहा। असलम खान ने इलीगल बिल्डिंग्स बनाई है, आपने ऐसा कहा है। सबसे ज्यादा इलीगल बिल्डिंग्स अगर आप उसमें डिटेल में जाएंगे तो हमें यह ध्यान में आएगा कि 2019 से 2022 के 2.5 साल के कालावधि में बहुत बड़े पैमाने पर इलीगल बिल्डिंग्स, इलीगल झोपड़े, इलीगल कंस्ट्रक्शन ये मालाड विधानसभा क्षेत्र में असलम शेख ने किया है। तो सर ये कब तोड़ेंगे? उसमें देखो, हर चीज का एक ड्यू प्रोसेस ऑफ लॉ होता है। मैंने आज कह दिया और कल वहां पर बुलडोजर चलाया, ऐसी तो बात नहीं होती। नोटिस देना पड़ता है, नोटिस को कोर्ट में चैलेंज किया जाता है, कोर्ट में चैलेंज करने के बाद में कोर्ट में केस लड़ा जाता है, कोर्ट के सामने सारी चीजें रखने के बाद में कोर्ट उसमें निर्णय देता है, उसके बाद में कानूनी कार्रवाई जो है वो आगे जाती है। कानून के तहत रहकर एज पर ड्यू प्रोसेस ऑफ लॉ इसमें कार्रवाई होगी। सर, आपने कहा है कि हम मुंबई का ममदानीकरण नहीं होने देंगे, किस संदर्भ में आपने? सोराम ममदानी जो न्यूयॉर्क के मेयर है, उन्होंने उमर खालिद के प्रति चिंता व्यक्त की है, सहानुभूति उनके प्रति प्रकट की है। वो उमर खालिद जिसने भारत तेरे टुकड़े होंगे इंशाअल्लाह इंशाअल्लाह ये घोषणाएं दी थी, उसके ऊपर देशद्रोह का गुनाह है, उसके ऊपर सेडिशन का गुनाह है, यूएपीए का केस उसके ऊपर दर्ज है। और उसी उमर खालिद ने जब 5 जनवरी 2020 को गेटवे ऑफ इंडिया के ऊपर जब एक धरना दिया था, उस धरने में आदित्य ठाकरे भी उसमें सहभागी थे। उमर खालिद का बेल रिजेक्ट हुआ तो आदित्य ठाकरे को बहुत दुख हुआ। उन्होंने कहा कि इसका बेल हो गया, उसका बेल हो गया, लेकिन उमर खालिद का नहीं हुआ, शार्जिल इस्लाम का नहीं हुआ। ये बहुत बड़ा दुख आदित्य ठाकरे ने प्रकट किया और इसीलिए ये जो इस्लामिक रेडिकल देश विघातक देश विरोधी आतंकवादी शक्तियां जिस प्रकार से मुंबई शहर का ताबा लेना चाहती है और यहाँ की जो राजनीतिक कुछ ताकतें हैं जो अपना खत्म हुई राजनीति को फिर से एक बार जिंदा करने के लिए, अपनी वोटों की राजनीति करने के लिए वो उनके साथ भागीदारी करते हुए दिख रहे हैं और इसीलिए ये खतरा मुंबई के सामने खड़ा है। मुंबई की डेमोग्राफी चेंज हो रही है, इसे ही हम ममदानीकरण कहते हैं और इसीलिए मुंबई का ममदानीकरण हम नहीं होने देंगे। बयान दिया है जहां उन्होंने कहा है कि हमें जोनान ममदानी जैसा मेयर चाहिए मुंबई के लिए। तो उन्होंने ये जो वक्तव्य किया है, उसी वक्तव्य का मतलब यह होता है कि ये सारा प्रेजेंटेशन जो मैंने अभी आपके सामने रखा है उसके ऊपर मोहर लगाने का काम असलम शेख की स्टेटमेंट ने किया है। सर, अंबरनाथ में भारतीय जनता पार्टी कांग्रेस के साथ जा चुकी है, अलायंस फॉर्म हो चुकी है, उसके साथ अकोट में भी इसी तरह की अलायंस है जिसमें एमआईएम भी हिस्सा है। ये भी बताया जा रहा है कि मीरा भाईंदर में भारतीय जनता पार्टी ने एमआईएम को सपोर्ट किया है। किस तरह से इस पर भारतीय जनता पार्टी रिएक्ट करेगी? महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी ने इसके ऊपर सुबह ही बयान दिया है, उन्होंने इसके ऊपर स्पष्टीकरण दिया है और उन्होंने कहा है कि अगर इस प्रकार की कोई गलत चीज हुई होगी लोकल लेवल पर उन्हें बिना बताए तो उसमें करेक्ट एक्शन लिया जाएगा। इंग्लिश काय तुमचं जाहीरनामा कधी येतो? कारण की बाकीचे सगळे आले ते येणार आहे, नाही येणार, एकत्रित येतोय, स्वतंत्र येतोय. आमचा एकत्र जाहीरनामा येणार। आम्हाला जाहीरनामा करायला एवढा वेळ याकरता लागतोय कारण मुंबईकरांनी 2,65,000 सूचना या आम्हाला दिलेल्या आहेत। त्यामुळे आमचा जाहीरनामा हा भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रिपाई युतीचा जाहीरनामा असेलच, परंतु 2,65,000 सूचनांना आत्मसात करून मुंबईकरांचा हा जाहीरनामा असेल। त्यामुळे 2,65,000 सूचना त्यांचा अभ्यास करायचा, त्यांचं संकलन करायचं, त्यांचा निचोड काढायचा, याला थोडा वेळ लागतोय, परंतु आमचा एक ड्राफ्ट तयार आहे। एक 2-3 दिवसामध्ये तो मुंबईकरांसमोर मुंबईकरांचा जाहीरनामा आम्ही प्रस्तुत करू। हमें आश्चर्य है कि हमारा जो कैंपेन का गीत है महापालिके वर भगवा आणि भगव्यासाठी कमळ, ये भगवे शब्द के ऊपर आक्षेप इलेक्शन कमीशन ने उठाया है
ये खेदजनक है। इसमें हमने स्पष्टीकरण इलेक्शन कमीशन के सामने रखा है। हमारी ये कोशिश है और हमें पूरा विश्वास है कि इलेक्शन कमीशन इसे मान्यता देगा और भगवे रंग के ऊपर अगर कोई भगवे शब्द पर कोई आक्षेप उठाएगा तो उसके खिलाफ हम संघर्ष करेंगे, वो कोई भी हो।